नमस्कार। संविधान न्यूज में आपका स्वागत है। सिंहस्थ कुंभ 2026 की तैयारियों के बीच महिला अखाड़ों को लेकर एक महत्वपूर्ण मुद्दा सामने आया है। पंचवटी में आयोजित सनातन साध्वी अखाड़ा महापरिषद के राष्ट्रीय सम्मेलन में महिला अखाड़ों को भी अन्य अखाड़ों की तरह समान सुविधाएं और अधिकार देने की मांग उठाई गई। भूमाता ब्रिगेड की अध्यक्ष तृप्ति देसाई ने कहा कि कुंभ मेला केवल किसी एक वर्ग का नहीं, बल्कि सभी श्रद्धालुओं और साधु संतों का महापर्व है। ऐसे में महिला अखाड़ों को उचित स्थान, आवश्यक सुविधाएं, सुरक्षा और मान सम्मान मिलना चाहिए। उन्होंने बताया कि इस विषय पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात करके मांगों को उनके सामने रखा जाएगा। सम्मेलन में उपस्थित आद्या जगतगुरु शंकराचार्य त्रिकाल भवंता सरस्वती जी महाराज ने भी महिला अखाड़ों के समर्थन में अपनी बात रखी। उन्होंने कहा कि धर्म और संस्कृति की मजबूती में मातृशक्ति की महत्वपूर्ण भूमिका है और महिलाओं को समान अवसर तथा सम्मान मिलना आवश्यक है। सम्मेलन में ये भी कहा गया कि सिंहस्थ कुंभ की तैयारियां फिलहाल पारंपरिक 13 अखाड़ों को ध्यान में रखकर की जा रही हैं। वहीं महिला अखाड़ों का दावा है कि उन्हें कई बैठकों और कार्यक्रमों में अपेक्षित प्रतिनिधित्व नहीं मिल रहा है। इसी कारण महिला अखाड़ों की ओर से समान भागीदारी और अधिकारों की मांग लगातार उठाई जा रही है। महिला अखाड़ों का कहना है कि आने वाले सिंहस्थ कुंभ में उन्हें भी स्थान, सुविधाएं और अमृत स्नान से जुड़े अधिकार अन्य अखाड़ों की तरह उपलब्ध कराए जाने चाहिए। उनका मानना है कि समान अवसर और सम्मान से ही कुंभ की समावेशी परंपरा और अधिक मजबूत होगी। फिलहाल इस मुद्दे को लेकर प्रशासन और सरकार के समक्ष मांगें रखी जा रही हैं और आने वाले समय में इस पर क्या निर्णय होता है, इस पर सभी की नज़र बनी हुई है। संविधान न्यूज, नाशिक। आज नाशिकमध्ये महिला आखाडा, जो परी आखाडा आहे, कैवल्य आखाडा आहे, 2-3 महिलांचे आखाडे आहेत आणि महिलांनी कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे कुंभमेळ्याची आणि महिला आखाड्याला आतापर्यंत ज्या सोयी सुविधा कुंभमेळ्यामध्ये मिळालेल्या नाहीयेत किंवा महिलांना आंघोळीला जागा असेल किंवा त्यांना शौचालय असेल, या सगळ्यासाठी आता महिला आखाड्याने पुढाकार घेतलेला आहे। अजूनही राज्य सरकारने अनेक मीटिंग जरी साधूंबरोबर घेतलेल्या असल्या तरीही दुर्दैव हे आहे की महिला आखाड्याला बोलवलं गेलं नाहीये, महिलांचे प्रश्न विचारले गेले नाहीयेत आणि जिथं संविधानाने समानतेचा अधिकार दिलेला आहे, प्रार्थनेचा अधिकार दिलेला आहे, जवळजवळ जे भक्त कुंभमेळ्यात करोडोनी येणार आहेत त्यातल्या निम्म्या महिला असणार आहेत आणि तरीही महिला आखाड्याला तेवढा मान सन्मान दिला जात नाही आणि त्याच्यासाठी चिंतन परिषद आज होती आणि याच्यामध्ये असा ठराव झालेला आहे की लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना भेटायचंय। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महिला आखाडा किंवा महिलांसाठी ज्या सोयी सुविधा आहेत त्या आद्य शंकराचार्य त्रिकाल भवंताजी ज्या परी आखाड्याच्या संस्थापक आहेत, त्यानंतर महामंडलेश्वर अनंताजी आहेत दिल्लीच्या आणि महामंडलेश्वर कृष्णाजी आहेत, या तिघींच्या नेतृत्वाखाली जे आहे ते सगळ्या महिलांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे। मी स्वतः त्या बैठकीत असणार आहे आणि महिलांना यापुढे या 2027च्या कुंभमेळ्यामध्ये कुठल्याही अडचणी आल्या नाही पाहिजेत, कुठल्याही ज्या सुखसोयी आहेत किंवा सुविधा ज्या आहेत त्याची कमतरता भासली नाही पाहिजे आणि ज्या ज्या मीटिंग होतील, जे ध्वजारोहण होईल किंवा जे काही शाही स्नान होईल त्यात जेवढा पुरुषांना मान दिला जाईल तेवढाच महिलांना मान देणं गरजेचं आहे आणि तशी व्यवस्था महिलांची सुद्धा करणं गरजेचं आहे। जे नाशिकमध्ये ध्वजारोहण शिलान्यास पूजा होती त्यामध्ये सुद्धा अनेक साधू संत सहभागी झालेले होते आणि त्याच वेळेला परी आखाड्याच्या शंकराचार्य ज्या त्रिकाल भवंत आहेत त्या तिथे गेल्या होत्या, परंतु त्यांना अडवलं गेलं, त्यांना तिथपर्यंत जाऊ दिलं नाही। खरं तर जे कोणी या कुंभमेळ्याचं नियोजन बघतंय किंवा जे साधू असतील त्यांनी पुढाकार घ्यावाच, पण महिलांचं नेतृत्व करणाऱ्या किंवा महिला साध्वींना रोखणं हे कितपत योग्य आहे आणि त्याचं कारण अजूनही समजलं नाही की त्यांना का रोखलं गेलं। त्यामुळं माझे गिरीश महाजन ज्यांच्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आहे त्यांना विनंती आहे की परी आखाडा असेल, कैवल्य आखाडा असेल, महिलांचे जे आखाडे आहेत त्यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे आणि ते आखाडे ज्या महिला चालवतात
त्यांनाही मान सन्मान देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार 2027च्या कुंभमेळ्यात आपल्या महाराष्ट्रात तरी पुरुष आखाडा महिला आखाडा असा भेदभाव होता कामा नये. 2026ला जे ध्वजारोहण होणार आहे तिथे सन्मानाने महिला आखाड्यांच्या ज्या ज्या महिला प्रतिनिधी आहेत, ज्या ज्या साध्वी आहेत, त्यांना सन्मानाने माननीय मुख्यमंत्री असतील, गिरीश महाजन जे असतील, या सगळ्यांनी बोलवणं गरजेचं आहे. काही वारंवार महिलांवरती अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आता मागच्याच सिंहस्थ कुंभमेळ्यात बघितलं असेल, माताजींना काही गोष्टींपासून रोखलं गेलं होतं, ज्यावेळेला म्हणतं ज्ञानदास वगैरे होते. तशीच घटना आता शिलान्यासच्या वेळेला पण झाली. भविष्यात अशी घटना होणार नाही याची खात्री काय? या संबंधित तुम्ही CM किंवा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान किंवा वरिष्ठ किंवा कुणाला भेटणार आहात का? आणि दुसरा मुद्दा असा की जे तुम्ही गिरीश महाजनांचं म्हणता, गिरीश महाजनही त्यावेळेला होते, त्यांनी त्यावेळेला काही लक्ष दिलं नाही आणि त्यांचं आता मॉर्फिंग व्हिडिओ वगैरे असं काही फोटो वगैरे सगळं चालतं आहे, तर त्यांच्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी असणं कितपत योग्य आहे, यावर तुम्ही कसं बघताय? खरं तर कुंभमेळा जेव्हा डिक्लेअर झाला, महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये तो होतोय आणि नाशिकमध्ये अनेक साधू, अनेक आखाडे आहेत, त्यांच्या परिषदा घेतल्या जातात, मीटिंग घेतल्या जातात, स्वतः मुख्यमंत्री त्याला उपस्थित राहतात. गिरीश महाजनांकडे मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी दिलेली आहे. परंतु गिरीश महाजन साहेब, तुम्हाला अनेक पत्र जी आहेत ती त्रिकाल भवंतांच्या माध्यमातून, महिला आखाड्याच्या माध्यमातून, परी आखाड्याच्या माध्यमातून दिली गेली आहे. तुम्ही महिलांना कुठलाही मान सन्मान देत नाही. जेव्हा काही साधू त्यांना अडवतात त्याचा जाब कुणी विचारत नाही. ज्या महिला साध्वी सगळं घर दार सोडून, त्याग करून जनतेसाठी अनेक वर्ष जे आहे ते आपलं आयुष्य घालवत आहेत, त्यांना जर मान सन्मान दिला नाही तर कुंभमेळा जो आहे तो पूर्ण कसा होणार? त्यामुळे त्या महिलांना मान सन्मान देणं गरजेचं आहे. आणि गिरीश महाजनांना माझी विनंती आहे की महिलांना मान सन्मान द्या. तुमच्याकडे जर जबाबदारी असेल तर ती जी आहे ती व्यवस्थितरित्या ती पार पडणं गरजेचं आहे. कुठला भेदभाव होता कामा नये. मग साधू असतील किंवा साध्वी असतील, या सगळ्यांचं जे आहे तो मान सन्मान देणं गरजेचं आहे. नाहीतर सोशल मीडियात गिरीश महाजनांच्या संदर्भात अनेक फोटो सध्या फिरत आहेत. ते मॉर्फ आहेत का कसले आहेत आम्हाला माहीत नाही, परंतु मग त्याविषयी आम्ही काही बोललेलो नाही, कारण तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे. परंतु मग उद्या जर तुम्ही महिलांना मान सन्मानच देणार नसाल तर मात्र मग मी इतरांना आव्हान केल्यावर अनेक फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे येऊ शकतात. परंतु त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही महिलांना, साध्वींना असेल किंवा कुंभमेळ्यामध्ये जे जे आखाडे आहेत त्यांना मान सन्मान द्या. आणि महिला आखाडा जो आहे, परी आखाडा, तो स्वतः महिलांसाठी काम करतो. महिलांना मग ते जो आहे ती जागा असेल, शौचालय असतील, त्या संदर्भात त्यांना ज्या ज्या सूचना करायची. तुम्ही साधी वेळ देत नाही, तुम्ही साधे भेटत नाही. तुम्हाला इतरांना भेटायला वेळ आहे, इतरांबरोबरचे फोटो गिरीश महाजनांचे येतात, परंतु तुम्हाला महिला साध्वींना भेटायला वेळ नाही. आता तरी ती वेळ द्या, नाहीतर तुमच्यावर काय वेळ येईल सांगता येत नाही. काही नुकतीच माताजींनी तुमच्यावरती एक जबाबदारी टाकली की आम्ही मंत्रालयात गेलो तर आमची भेट होते नाही होत, तुमची अनेक त्या माध्यमातून भेट होऊ शकते. तुम्हाला यापूर्वी अनेक मंदिरांमध्ये जाऊ दिलं नसेल, तुम्ही कसा लढा देऊन आणि त्या सगळ्या मंदिरात तुमच्यामुळे आज अनेक महिला जात आहेत. तर तुम्ही या गोष्टीकडे, तुमची जी आज नियुक्ती झाली, तुमच्यावर माताजींनी जी जबाबदारी टाकली, तुम्ही तुमच्या सिंहस्थाच्या निमित्ताने काही CM वगैरे 2016ला जेव्हा शनी शिंगणापूरचं आंदोलन झालं, त्यानंतर परी आखाडा जो महिला आखाडा आहे तो स्थापन झाला. त्रिकाल भवंताजींनी सुद्धा खूप संघर्ष केला आणि मग परी आखाड्याची स्थापना झाली. त्यानंतर काही कुंभमेळे झाले, परंतु महिला आखाड्याला जसा मान सन्मान द्यायचा तसा तो मिळाला नाही. परंतु महाराष्ट्रात जेव्हा कुंभमेळा आला तेव्हापासून त्रिकाल भवंताजी आहेत त्या माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांनी मला आज एवढी मोठी जबाबदारी देणं, कारण मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. त्या आपण जर बघितलं तर त्या स्वतः शंकराचार्य आहेत, कृष्णाजी आहेत, त्या आचार्य महामंडलेश्वर आहेत, या दिल्लीच्या ज्या आहेत त्या अनंताजी महामंडलेश्वर आहेत. आणि या सगळ्यांनी माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यावर जबाबदारी देणं, मी ती जबाबदारी स्वीकारली आहे. कारण मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर अशा जर साध्वींना भेट मिळत नसेल तर मग आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकतर आम्ही अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊ, अन्यथा मी त्यांना मग अशी सांगितलंय, जर महिला आखाड्याला न्याय मिळणार नसेल किंवा जर तुम्हाला मान सन्मान देत नसेल तर मग मुख्यमंत्र्यांना कसं भेटायचं आम्हाला माहिती, पण ती जबाबदारी मी स्वीकारली आहे. मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर भेट
या सगळ्यांची मी घालून देईल. आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यामुळे मी सकारात्मक आहे. कारण देवेंद्रजी फडणवीसांकडे जर एखादा प्रश्न केला आणि त्याचा जर त्यांनी अभ्यास केला आणि ते जर त्यांना योग्य वाटलं तर त्याची अंमलबजावणी ते तातडीने करतात. त्यामुळे महिला आखाड्या संदर्भामध्ये, महिलांच्या सुखसोयी संदर्भामध्ये, सुविधांसंदर्भात कुंभमेळ्याच्या या पार्श्वभूमीवर जर काही बैठक झाली तर निश्चितच मुख्यमंत्री यातून योग्य मार्ग काढतील आणि महिलांना मानसन्मान देतील. मला माताजींनी सांगितलं की अनेक वेळेला गिरीश महाजन साहेब असतील, मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या पीएनना काहीतरी फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक वेळेला निरोप दिला जातो, नाही दिला जात. आणि एवढ्या मोठ्या पदावर एकतर महिला साध्वी नाही आहेत शंकराचार्य, आणि ज्या शंकराचार्य आहेत त्या काही तुमच्याकडे दुसरं काम घेऊन येत नाही आहेत. आता जो कुंभमेळा येतोय जो त्यांच्या क्षेत्राशी संबंधित आहे आध्यात्मिक, आणि तिथं ज्या महिला आंघोळीला येणार आहेत, शाही स्नानाला येणार आहेत, त्यांना सुविधा ज्या मिळाल्या पाहिजेत, त्या महिला आखाड्याचं काम आहे आणि त्यासाठी वेळ मागतायत. पण तो वेळ जर मिळत नसेल तर दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या ज्या काही आजूबाजूचे लोक आहेत किंवा गिरीश महाजनांच्या आजूबाजूचे लोक आहेत ते व्यवस्थित निरोप पोचवतात का नाही हेही पाहिलं पाहिजे. आणि लवकरात लवकर त्यांनी जी आहे ती महिला आखाड्याच्या या शंकराचार्यांना वेळ दिली पाहिजे. आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन जी आहे ती योग्य चर्चा करणार आणि मला वाटते त्यातून मार्ग निघेल सुद्धा. ही परिषद झाली तेव्हा महिला आखाड्याच्या ज्या साध्वी आहेत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जेव्हा आमचा कुंभमेळ्याचा प्रश्न महिलांच्या बाबतीतला पोचवायचा आहे तेव्हा अनेक वेळा रामेश्वर नाईक जे अधिकारी आहेत त्यांना फोन केले, पोचवला, परंतु अद्यापपर्यंत कुठलाही निरोप आलेला नाहीये, ना मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे किंवा 1.5 महिना झालं त्या ज्या आहेत त्या फॉलोअपमध्ये आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की रामेश्वर नाईक अनेक वर्षांपासून या खात्यामध्ये आहेत, अधिकारी आहेत, आणि ते जर सर्वसामान्य किंवा ज्यांची गरज आहे ज्यांचा निरोप पोचवण्याची त्यांचा निरोप जर पोचवत नसतील तर मग असे अधिकारी त्या जागेवर ठेवून मुख्यमंत्री साहेब काहीच उपयोग नाही. मग तुकाराम मुंडे ज्या पद्धतीनं काम करतायत आपण बघतोय दररोज, तसाच एखाद्या अधिकारी मग रामेश्वर नाईकांच्या जागी तुम्ही नियुक्त करा. कारण आता ह्या महिला साध्वी आहेत, या दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यात आलेल्या आहेत, आपल्या राज्यात येऊन 1.5 महिना इथं राहणं, तो सगळा खर्च करणं, आपल्या सगळ्या अनुयायांना घेऊन राहणं आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी एवढा जर त्यांना कालावधी लागत असेल आणि अधिकाऱ्यांपर्यंत जर रामेश्वर नाईकांसारख्या अधिकाऱ्यांपर्यंत फोन जात असतील आणि ते जर या साध्वींना वेळ देत नसतील तर मग मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे की कुंभमेळा जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, आपण बघतोय की करोडोंचा निधी त्यासाठी येणार आहे, भेदभाव होणार नाहीये, मुख्यमंत्री स्वतः त्यात लक्ष घालतायत. पण ज्यांच्यासाठी कुंभमेळा होतोय त्या साधू आणि साध्वींनाच जर तुमच्यापर्यंत पोचता येत नसेल आणि तुमच्या जवळचे अधिकारी ते पोचू देत नसतील तर मग त्या अधिकाऱ्यांचा काहीतरी बंदोबस्त करा.